आपल्या नगर तालुक्याचे लोकनेते देवदत्त निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आंदोलन करणार आहोत. आंदोलनाची भूमिका शेवटी चेअरमन साहेब सांगतीलच, परंतु आज पत्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी कांद्याचं आंदोलन मागच्या लवकर चेअरमन साहेब फार जोरात त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं, परंतु आंदोलन शेतकरी करतोय. आपल्या परिसरातील शेतकरी हा कुठल्याही पक्षाचा नसावा, तो शेतकरी सर्वांसाठी असावा, तो कुठल्याही पक्षाचा असो, पण शेतकरी म्हणून त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. कारण हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे. अलीकडे आपल्या तालुक्यामध्ये काय झालेलं आहे, सत्ताधारी पक्षाचे शेतकरी मोठा शेतकरी आणि शेतकऱ्याला पक्षच नसावा. व्यापारी पण आहे आणि शेतकरी पण आहे. आणि व्यापारी म्हणून असताना कारण 4 रुपये किलो कांदा घेतलाय. हायएस्ट रेट एखादा कांदा गोळ्याचा भाव होतो 13 रुपये किलो, पण बाजार समितीत आडागार असतात. आडागारांचा एक स्वभाव आहे, आपल्या स्वतःकडे आवड येण्यासाठी एक 13 रुपये किलो काढायचं. तो शेतकरी कुठलाही बघत नाही, परंतु त्याचा चांगल्या क्वालिटीचा कांदा 13 रुपये किलो असतो आणि त्याच्यामुळे त्या आवडसाठी ते आपला प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, शेतकऱ्याला वाटतं 13 रुपये किलो 14 रुपये किलो बाजार झाली, पण तसं नाही. सर्रास कांदे 10 रुपये 11 रुपये किलोच्या आतमध्ये 2 रुपये किलो पासून कांद्याची त्या ठिकाणी बाजारामध्ये विक्री होत आहे. आता अनेक शेतकरी संघटना, आपण सर्वजण माहिती शेतकरी संघटनेचे बरेच लोक आहेत, आता राजकीय पक्षाचे लोक आहेत, ठीक आहे. आपण सर्वजण एकत्र होत असताना याची एक खंत वाटते. आंदोलन होत करतं, त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये आपण यशस्वी होतो असं वाटतं. जे आंदोलन तालुक्यामध्ये सार्वत्रिक आपण या ठिकाणी मोठं आंदोलन करणार आहोत, चेअरमन साहेब असे प्रत्येक गावोगावी आंदोलन होऊन पत्रकार सोशल मीडियाने त्याची दखल घेऊन सरकारपर्यंत आपला सर्व शेतकऱ्यांचा मेसेज नक्कीच पोहोचला पाहिजे. त्याशिवाय आपलं आंदोलन यशस्वी होणार नाही, कांद्याची निर्यात बंदी होणार नाही. आपल्याला वाटतं भारतामध्ये इतका कांदा पिकतो, हा मार्च एप्रिल महिन्यामध्ये जास्त आवक असते, सर्वांना माहित आहे. परंतु कमीत कमी या महिन्यामध्ये तरी 20 रुपये किलो कांदा विकला किमान घरचा शेतकऱ्याचा बहुतांश म्हणू शकतो, ही सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा असते. सर्वांना विनंती आहे, सर्व शेतकरी एकत्र आल्यानंतर सरकारला नक्की जाग येईल आणि आपलं सर्व शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे. आपण या ठिकाणी नेतृत्व करणारे चेअरमन साहेब असतील, त्यांच्यासोबत सर्व सहकारी असतील, पण पक्षीय असो कुठलेही असो, शेतकरी संघटनेचे नेते असो, या सर्वांच्या पाठीमागे आपण सर्व शेतकऱ्यांनी ठाम उभं राहिलं पाहिजे. त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. त्या ठिकाणी अशी भावना व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.